Good morning, dear student. Today we start the new chapter, that is chapter number 4. The name of the chapter is Altitudes and Medians of a Triangle. Okay. In the previous standard, we have learned that the bisector of angle of a triangle. आता ह्या फोर्थ नंबरचा लेसन काय आहे? अल्टिट्यूड अँड मीडियन ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल 7th स्टँडर्डला आपण ट्रायंगल 6th स्टँडर्डला आपण काय केले? ट्रायंगलचे टाइप्स बघितले आहे. 3 टाइप्स जे बेस्ड होते साईडवर बेस्ड होते आणि 3 जे आहे ते अँगलवर डिपेंड होते. नंतर 7th स्टँडर्डला काय बघितले आपण? ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केले की कुठलेही 3 एलिमेंट्स दिलेले असतील ट्रायंगलचे, 2 अँगल्स दिलेले असतील, 1 साइड दिलेली असेल किंवा ऑल साइड्स दिलेले असतील, 1 अँगल असेल, 2 साइड्स असतील, असे आपण अँगल्सचे काय केले? ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट केले असे. नंतर अँगल बायसेक्ट केलेला आहे. आता ह्या 8th स्टँडर्डला काय बघायचं आहे की ट्रायंगलची अल्टिट्यूड म्हणजे काय, ट्रायंगलचे मीडियन्स म्हणजे काय, आणि तो अल्टिट्यूड आणि मीडियन काय करायचे आहे? ट्रायंगलच्या ड्रॉ करायचे आहे. ओके. नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पण ड्रॉ केलेले आहे. आता फर्स्ट कॉन्सेप्ट आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय? द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड एज अन अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. आता अल्टिट्यूड ही जी फिगर आहे इथे ट्रायंगल ABC याच्यामध्ये द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स. ट्रायंगलला आता ह्या ट्रायंगलच्या व्हर्टेक्स, आता ए हा व्हर्टेक्स पासनं त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे साईड कुठली आली? BC. व्हर्टेक्स एची अपोजिट साईड कुठली आली? BC. त्या साईडवर काय करायची? परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ करायची. म्हणजे परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणजे किती? 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होईल. मग ही जे परपेंडिक्युलर सेगमेंट आहे तिला काय म्हणणार? अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. मग द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड एज अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. मग इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज अन अल्टिट्यूड ऑफ द बेस बेस BC. सपोज मी हा ट्रायंगल घेतला PQR. ओके. आता मला अल्टिट्यूड ड्रॉ करायची. मी जर या P पॉइंट पासून अल्टिट्यूड ड्रॉ केलं तर मला काय करावं लागेल? हा व्हर्टेक्स P आहे, Pच्या अपोजिट साइड कुठली आहे? हा बेस आहे QR. मग मला त्याच्या अपोजिट साइडला अशी कसलीही सेगमेंट ड्रॉ करता येणार नाही. ती सेगमेंट जी आहे ती ड्रॉ करायची ती काय पाहिजे? परपेंडिक्युलर. कारण किती? 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला पाहिजे. म्हणजे इथे किती होईल? 90 डिग्रीचा फॉर्म. मग हिला मी नेम दिलं सपोज A. तर PA ही काय झाली तुमची? अल्टिट्यूड ऑन द बेस BC किंवा ऑन साइड QR. ओके. आता ही अल्टिट्यूड ट्रायंगलच्या अल्टिट्यूड ड्रॉ करायच्या कशा? मग हे जे आहेत त्यांनी काय दिलेलं आहे? ओके. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन आहे. फर्स्ट काय करावं लागेल? ड्रॉ एनी ट्रायंगल XYZ. कुठलाही ट्रायंगल XYZ. आता ट्रायंगलच्या अल्टिट्यूड ड्रॉ करायच्या. मग ट्रायंगलचं मेजरमेंट घेऊन ट्रायंगल काढण्याची गरज नाही. ड्रॉ एनी ट्रायंगल XYZ. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम व्हर्टेक्स X ऑन साइड YZ युझिंग अ सेट स्क्वेअर. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले, लास्ट चॅप्टरमध्ये बघितले परपेंडिक्युलर ड्रॉ केलेत सेगमेंटचे बाय युझिंग सेट स्क्वेअर केले, बाय युझिंग प्रोटेक्टर केले, बाय युझिंग कंपास केले. पण आता इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करताना काय यूज करायचं आहे? फक्त सेट स्क्वेअर. ओके. नेम द पॉइंट. मग आता सपोज मी हा ट्रायंगल XYZ घेतला. मला जर X पॉइंटवर ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम व्हर्टेक्स X ऑन द साइड YZ. मग ह्या YZ साइडवर मला काय काढायचं आहे? परपेंडिक्युलर काढायचं आहे X पॉइंट पासून. तर मग मी कसं ठेवणार आहे प्रोटेक्टर? बघा. नेम द पॉइंट वेअर मीट्स YZ ॲट पॉइंट R. मग कुठे? X पॉइंट पासून काढले ना, म्हणून तो जो पॉइंट आहे त्याला काय नेम देणार मी? R. मग सेगमेंट XR इज अँड अल्टिट्यूड ऑन साइड YZ. मग ही जी झाली YZ साइडची काय झाली? अल्टिट्यूड. YZ साइडवर काय झाली? अल्टिट्यूड ॲट पॉइंट X पासनं. ओके. XR. कन्सिडरिंग साइड XZ ॲज अ बेस. नंतर काय कराल? XZ ला बेस ठेवाल आणि मग Y पॉइंट मधनं काय काढावं लागेल? अल्टिट्यूड. ड्रॉ अँड अल्टिट्यूड YQ ऑन साइड XZ. सेगमेंट YQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट. इथून जी काढाल, आता प्रोटेक्टर ठेवल्यानंतर इथून जी काढाल ती ह्या साईडला काय येणार आहे? परपेंडिक्युलर. म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होणार आहे. इथे पण किती होणार आहे? हा 90 डिग्रीचा. इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होणार आहे. ओके. नेक्स्ट सेम प्रोसेस काय करणार तुम्ही? XY साईडला पण काय काढावं लागेल? अल्टिट्यूड. मग त्याच्या अल्टिट्यूड एका पॉइंटला मीट होतात. फिगरमध्ये दिलंय
इथे बघा ह्या ज्या आहे XR, ZP आणि YQ ह्या काय आहेत, अल्टिट्यूड आहे. मग ह्या ज्या अल्टिट्यूड आहे, द पॉईंट ऑफ ह्या अल्टिट्यूड एका पॉईंटला मीट होत नाही, त्या पॉईंटला कॉन्करंट, त्या काय एका पॉईंटमधून जातं त्या पॉईंटला काय नेम दिलं, O. मग द पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द अर्थोसेंटर ऑफ द ट्रायंगल अँड इट इज डिनोटेड बाय द लेटर O. ह्या ज्या पॉईंटला मीट होत आहे त्या पॉईंटला काय म्हणणार, O. आणि त्याला काय म्हणतात, काय नेम देतात, O. आणि त्याला काय म्हणतात, ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल. ओके, अँड डिनोटेड बाय लेटर कॅपिटल O. नेक्स्ट आता मी काय करते आहे, कन्स्ट्रक्शन करते आहे अल्टिट्यूडचं. मी कुठलाही ट्रायंगल XYZ किंवा PQR जे मला नाव वाटेल ते मी देऊ शकते, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही नाव देऊ शकता. आता मी त्याचे काय करते, अल्टिट्यूड ड्रॉ करते. फर्स्ट मी ट्रायंगल ड्रॉ करते PQR. ओके, दिस इज ट्रायंगल PQR. आता मला काय करायचं आहे, मी ह्या R व्हर्टेक्सपासून ह्या PQ वर काय करते, अल्टिट्यूड ड्रॉ करते. मग बघा मी जो हा सेट स्क्वेअर आहे तो कसा ठेवलेला आहे, ओके. मी त्याला A नेम दिले, ही AR अल्टिट्यूड झाली. आता मला Q पॉईंटमधनं काढायचं आहे. मग मला कुठल्या साईडवर, सेगमेंट PR वर काढायचं आहे. ॲट पॉईंट Q मध्ये व्हर्टेक्स Q मधनं काढायचं आहे. ओके, त्याला नेम दिलं सपोज मी B. आता राहिलेला आहे P पॉईंटमधनं अल्टिट्यूड ड्रॉ करायची. ओके, आता ह्या P पॉईंटपासनं मी हा जो बेस आहे तो QR वर ठेवलेला आहे आणि P पॉईंटपासनं मला काय करायचे आहे, अल्टिट्यूड ड्रॉ करायची. याला नेम मी सपोज C दिलं. आणि हे जे इंटरसेक्ट झाले या AR, QB आणि PC हा काय आहे, अल्टिट्यूड. हा ऑर्थो सेंटर कुठे आला, इथे. आता ऑर्थो सेंटर कुठे आला, इंटेरियर ऑफ द ॲक्यूट अँगल ट्रायंगल. मग तसेच तुम्ही होमवर्कसाठी हा जो आहे PQR हा काय आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. होमवर्कसाठी राईट अँगल ट्रायंगल्सच्या आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल्सच्या काय काढायच्या आहेत, अल्टिट्यूड. राईट अँगल ट्रायंगलच्या कुठे जातात बघायचं आहे, ऑर्थो सेंटर व्हर्टेक्सवर येतो, इंटेरियर येतो की एक्सटेरियर येतो. सेम ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा पण बघायचं आहे की हा जो आहे ऑर्थो सेंटर तो कुठल्या साईडला जातोय. हेच आपण कंपासचा यूज करून पण सॉल्व्ह करू शकतो, पण कंपासचा यूज जर सांगितलं असेल तर करायचं आहे. आता हे कसं काढाल, सपोज मी ट्रायंगल XYZ काढला. ओके, आता मला याच्या अल्टिट्यूड ड्रॉ करायचे. मी ह्या X पॉईंटमधनं काढायचं आहे. मग मला काय करावं लागेल, ह्या X पॉईंटवर ठेवावं लागेल आणि इकडे ही जी YZ सेगमेंट आहे हिला डिव्हाइड करावं लागेल. नंतर परत इथे ठेवावं लागेल. मग इथे हे ठेवून डिस्टन्स खालच्या साईडला काय करावं लागेल, आर्क टाकावे लागतील मला. कुठल्या पॉईंटवर, ह्या मी जो इंटरसेक्ट केला आहे त्या पॉईंटवर ठेवून हे डिस्टन्स कंपास व्यवस्थित फिट पाहिजे. ओके, मी इथे X पॉईंटवर ठेवून ही YZ सेगमेंटवर काय टाकले, R. नंतर मी कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन हे जे R डिव्हाइड केलं आहे इथे हे घेणार आणि आर्क टाकणार. ओके, नेक्स्ट काय करणार, मी स्केलचा यूज करून हे जे इंटरसेक्शन पॉईंट आहे तो X पॉईंटमधनं जॉईंट करणार. बरोबर, आता ही झाली अल्टिट्यूड. सेम मी झेड पॉईंटला पण सेम असंच करणार.
सेम मी वाय पॉईंटमधनं पण काढले आणि एक्स पॉईंट पण काय काढलेलं आहे अल्टिट्यूड, आणि हा जो आहे हा ऑर्थो सेंटर. ह्या वेळी पण तुम्ही काढू शकता, पण सेट स्क्वेअरने जर म्हटलं असेल तर अशी येणार आहे. ओके, काय केलं आहे मी, काहीतरी कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन, सपोज मला एक्स पॉईंटमधनं काढायचं असेल अल्टिट्यूड, काहीतरी कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन इकडे आर्क टाकणार. ह्या एक्स वाय झेड मी जी एक्स पॉईंटमधनं अल्टिट्यूड काढणार आहे एक्स वर्टेक्सवरनं, तिचं ती कुठनं पास होणार आहे वाय झेड बेसवरनं. म्हणून मी या वाय झेडला काय केलं, डिव्हाइड केलं. ही जी वाय झेड सेगमेंट आहे हिला डिव्हाइड केलं आहे. कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊन इकडे आर्क टाकलाय. नंतर इथे ज्या आर्क डिव्हाइड झाले त्या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवल्यानंतर खालच्या साईडला मी आर्क टाकले. एकदा ह्या पॉईंटवर ठेवलंय आर्क टाकलं, एकदा ह्या पॉईंटवर ठेवलं आर्क टाकलं, आणि नंतर ती जी इंटरसेक्शन आहे त्या आर्कचा तो एक्स पॉईंटमधनं जॉईन केलाय. सेम प्रोसेस मी वाय आणि झेडसाठी केली. आणि मग त्या ह्या ज्या अल्टिट्यूड मीट होतात, कॉन्करंट आहे ते अल्टिट्यूड, ऑल 3 अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट, आणि मग तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला काय म्हणतात, ऑर्थो सेंटर. आणि होमवर्क काय आहे की राईट अँगल ट्रायंगलच्या आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलच्या अल्टिट्यूड ड्रॉ करायचे आहे बाय युझिंग सेट स्क्वेअर. याने पण करून बघायचं कंपासने. नेक्स्ट कन्सेप्ट आहे मेडियन. मेडियन, द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड ॲज द मेडियन ऑफ द ट्रायंगल. आता ही जे ट्रायंगल आहे ट्रायंगल HCF, हा ऑब्ट्यूज ट्रायंगल आहे. याच्यामध्ये व्हर्टेक्स काय आहे, यप. मग हा जो व्हर्टेक्स आहे त्याची अपोजिट साइड कुठली आहे, HC. याच्यावरचा जो पॉईंट आहे, ही जी सेगमेंट जॉईंट होते याला काय म्हणतात, मीडियन. मग इथे FD ही काय झाली, मीडियन. द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स, ही जी सेगमेंट आहे ही कशाला जॉईन करते, व्हर्टेक्स. आणि तो जो पॉईंट आहे तो कशावर आहे, या व्हर्टेक्सच्या अपोजिट साईडला आहे. ओके, मग FD इज कॉल्ड ॲज द मीडियन ऑफ द ट्रायंगल HCF ऑन द बेस CH. ओके, नेक्स्ट जे आहे हाऊ टू ड्रॉ द मीडियन ऑफ ट्रायंगल. मग काय फर्स्ट काय करावं लागेल, ट्रायंगल कुठलाही एनी ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल. मेजरमेंट दिलेलं नसेल तर ट्रायंगल एनी ट्रायंगल ड्रॉ करायचा. फाइंड द मिड पॉईंट P ऑफ साइड. सपोज इथे ट्रायंगल ABC आहे, हा ABC ट्रायंगल ड्रॉ केलाय. आता कसे मीडियन काढायचे आहेत ट्रायंगलच्या, म्हणजे ह्या साईडचे मिड पॉईंट काढावं लागेल, ह्या साईडचा मिड पॉईंट काढावं लागेल, आणि ह्या साईडचा मिड पॉईंट काढावं लागेल. ओके, मग मिड पॉईंट कसं काढणार, ही जी साईड आहे ही बायसेक्ट करणार आहे. सपोज 5 सेंटीमीटरची लाईन सेगमेंट असेल, ती बायसेक्ट केल्यानंतर तर काय करतो आपण, इकडे एक आर्क टाकतो, इकडे आर्क टाकतो, इकडे आर्क टाकतो, इकडे आर्क टाकतो, आणि हे जॉईन करतो. मग ही जर 5 सेंटीमीटरची असेल तर ही मिळते 2.5ची, आणि ही मिळते 2.5ची. आणि ह्याला काय म्हणणार, हा जो सेंटरला येतो दोघांच्या मध्ये त्याला काय म्हणतात, मिड पॉईंट. ओके, नंतर काय करायला, हे तिघं साईडचा काय काढावं लागेल, मिड पॉईंट. मग सपोज आता मी इथे नेम दिलेले आहे मिड पॉईंटला QR आणि P. तर मग सेगमेंट PC, सेगमेंट QA अँड सेगमेंट BR हे जे आहेत ह्या काय झाल्या आहेत, मीडियन्स ऑफ ट्रायंगल. ह्या काय आहेत, मीडियन्स ऑफ ट्रायंगल. QR आणि P हे काय झालेत, मिड पॉईंट्स. ओके, मग मीडियन्स पण काय असतात, कॉन्करंट, त्या एकाच पॉईंटमधनं पास होतात. मग देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज द सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल G. अल्टिट्यूडचा पॉईंट असतो त्याला काय, अल्टिट्यूडच्या एका पॉईंटमधनं पास होतात त्याला म्हणतात ऑर्थो सेंटर. मीडियन्स एका पॉईंटमधनं पास होतात त्याला म्हणतात सेंट्रॉइड ऑफ द सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल G. कन्स्ट्रक्शन करून दाखवते मीडियन्स ऑफ ट्रायंगल. मी कुठलाही एक ट्रायंगल ड्रॉ करते, ॲक्यूट अँगल ट्रायंगल किंवा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, आणि त्याच्या मीडियन्स ड्रॉ करते. फर्स्ट स्टेप काय असेल, फर्स्ट ड्रॉ ट्रायंगल ऑफ एनी मेजर. ओके, मी हा ट्रायंगल XYZ ड्रॉ केला. आता मला काय करायचं आहे, मीडियन्स फर्स्ट काय करेल मी, ह्या ज्या XY सेगमेंट आहे हिचा काय करायचं आहे मला, मिड पॉईंट. मग मी काय करेल, ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेणार, इकडे आर्क टाकणार, सेम अबो साईडला पण आर्क टाकणार, सेम डिस्टन्स ठेवणार. एक्स पॉईंटवर कंपास ठेवणार आणि अबो साईडला आर्क टाकणार आणि बिलो साईडला आर्क टाकणार. नंतर त्या ज्या आर्क आहे त्या इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटमधनं, त्याचे जे पॉईंट आहे ते जॉईन करणार. हा काय झाला याचा, या XY लाईनचा हा झाला मिड पॉईंट, त्याला मी सपोज A नेम दिलं. ओके, नंतर काय करणार मी, चेक करायचं आहे मिड पॉईंट असेल तर हे आणि हे डिस्टन्स काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे, बरोबर.
नेक्स्ट काय करेल मी, इथे ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेईल, इकडे आर्क टाकेल. कंपास व्यवस्थित वापरा, कंपास माझं थोडंसं लूज आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो. आर्क जॉईंट होत नसेल तर डिस्टन्स वाढवायचे नाही, फक्त आर्क वाढवून घ्यायचे आहे. हे झालं, हा झाला मिड पॉइंट. याला सपोज मी नेम दिलं बी. ओके, हे आणि हे डिस्टन्स सेम येतं का नाही ते चेक करा, म्हणजे तुमचं जे आहे ते राईट आहे. बरोबर. नेक्स्ट काय करावं लागेल मला, सेम इकडे वाय झेड साईडला पण ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन इकडे आर्क टाकावं लागेल, इकडे आर्क टाकावं लागेल. नंतर झेड पॉईंटवर कंपास ठेवून इकडे पण आर्क टाकावी लागेल आणि ते नंतर स्केलचा यूज करून जॉईंट करावं लागेल. आता मी फक्त काय केले, हे मिड पॉईंट शोधले. ह्या एक्स वाय सेगमेंटचा मिड पॉईंट आला ए, एक्स झेड सेगमेंटचा मिड पॉईंट आला बी आणि वाय झेड सेगमेंटचा मिड पॉईंट आला सी. आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी ए आणि झेड हा पॉईंट जॉईन करणार आहे. नंतर वाय आणि बी हा पॉईंट जॉईन करणार आहे, वाय आणि बी पॉईंट. ओके, आणि नंतर एक्स आणि सी हा पॉईंट मी जॉईन करणार आहे. ओके, एक्स आणि सी पॉईंट जॉईन केला. इथे ही काय मिळालं मला, जी सेंट्रॉइड. ओके, हा जो आहे हा काय आहे, सेंट्रॉइड. असं नाव द्यायचं नाही, मी संबंधासाठी सांगितलं, फक्त जी दाखवलं तरी समजून जाईल की तो काय, तो जो आहे तो सेंट्रॉइड आहे. हे आणि हे डिस्टन्स काय आलं सेम, हे आणि हे डिस्टन्स पण काय आलं सेम, हे आणि हे डिस्टन्स पण काय आलं सेम. ओके, आता हे जे परपेंडिक्युलर ड्रॉ करता हे डॉटेड लाईनने दाखवायचे म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. फर्स्ट स्टेप काय आहे का, मिड पॉईंट शोधायचा आहे ट्रायंगलच्या तिघं साईड्सच्या. नंतर तो जो मिड पॉईंट आलेला आहे तो मिड पॉईंट आणि त्याचा मीडियन म्हणजे काय, आता हा जो मिड पॉईंट आलेला आहे हा त्याच्या अपोजिट व्हर्टेक्सला जॉईन करणार. बरोबर ना. मी ए आणि झेडच का जॉईन केला, कारण ही जी सेगमेंट आहे मीडियनची डेफिनेशन काय, त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स कुठला आहे, एचा अपोजिट व्हर्टेक्स, ह्या ज्या साईड आहे, ही जी साईड आहे त्याचा मिड पॉईंट ए आहे आणि त्याचा अपोजिट व्हर्टेक्स काय आहे झेड, मग तो जॉईन करायचा. याचा अपोजिट व्हर्टेक्स एक्स आणि याचा अपोजिट व्हर्टेक्स बी म्हणून जॉईन केला. तर मग हे किती डिस्टन्स आलं. आणि आता चेक करायचं आहे तुम्हाला होमवर्क आहे, हे जे डिस्टन्स आहे हे सेम येतं का की आणि कसा रेशो येतो ते चेक करायचं. फर्स्ट फिगर ड्रॉ करून आणि मग चेक करायचं आहे. ही झाली मीडियन्स ऑफ ट्रायंगलची फिगर कन्स्ट्रक्शन. ओके, होमवर्कसाठी आता काय करायचं आहे की ऑल 3 टाईप्सचे ट्रायंगल ड्रॉ करायचे. राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा, ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा. आणि त्या तिघं टाईपच्या ट्रायंगलचे काय काढायची, मीडियन ड्रॉ करायचे आहे. आता हिंट सांगते मी, तर तिघं ट्रायंगलचे जे सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड जी हा कुठे येणार आहे, इंटिरियर म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्येच येणार आहे. नंतर ह्या जो मीडियनचा रेशो आहे तो किती असतो, 2:1. रेशो किती येतो, 2:1. सपोज चेक करा येतो का नाही. सपोज हे डिस्टन्स जर 4 असेल तर हे किती यायला पाहिजे, 2:1. हे जर 2 असेल तर हे डिस्टन्स किती येईल, 1 युनिट येईल. 2:1 म्हणजे जे जी आणि जी ए हे डिस्टन्स, हे जर 6 असेल तर हे किती येईल, 3. ओके, आता सपोज ही मी जी आहे मीडियन CX, ही CX ही जर 2:1 रेशोमध्ये डिव्हाइड करत असेल तर सपोज हे डिस्टन्स जर 2.5 असेल CG, तर GX हे डिस्टन्स किती यायला पाहिजे, 5. कारण रेशो किती डिवाइड करते ती, 2:1.
1. ओके, प्रॅक्टिससाठी अल्टिट्यूड ट्रायंगलच्या 3 टाईपच्या अल्टिट्यूड ड्रॉ करायचे आहे आणि काय ड्रॉ करायचं आहे, मीडियन्स ड्रॉ करायचे आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 4.1 पण सॉल्व करायचं आहे. जेवढे क्वेश्चन दिले तेवढे सॉल्व करायचे आहे. ओके, थँक्यू. आय थिंक समजला असेल हा चॅप्टर. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 5 स्टार्ट करेल. ओके, थँक्यू स्टुडंट.